आजच्या क्लासला आपण सुरुवात करूयात एका सुभाषितापासून, चांगल्या वाक्यापासून. काय आहे? चेंज इज द ओनली थिंग विच इज परमनंट इन नेचर. या निसर्गामध्ये एकच गोष्ट जी स्थिर आहे ती म्हणजे बदल. निसर्गात बदल होतो, आपल्या आजूबाजूच्या वातावरणात बदल होतो, परिस्थितीमध्ये बदल होतो आणि आपल्यामध्येही बदल व्हायला पाहिजे. विशेष म्हणजे ज्यावेळेस आपण UPSC MPSC परीक्षांची तयारी करतो, तर आपल्याला स्वतःला बदलावं लागतं परीक्षेनुसार. आणि जे कुठली आपली ड्रीम पोस्ट आहे, ज्या सेवेमध्ये आपल्याला जायचंय, जे कुठे आपलं स्वप्न आहे, त्या स्वप्नानुसार आपल्याला स्वतःला बदलावं लागतं. ठीक आहे, होऊ शकतं एखादा कोणी विद्यार्थी अभ्यास करणं नाही आवडत. पण जर तुम्ही ठरवलंय की मला IAS IPS व्हायचंय, अभ्यास करावा लागेल. काही लोक असतात की ज्यांना लिहिणं बोरिंग वाटतं, लिहावं लागेल. तो बदल घडवून आणावा लागेल स्वतःला. आपल्या काही गोष्टींबद्दल आपलं एक मत बनलेलं आहे, आपली एक विचारधारा बनली आहे. कदाचित ती पण बदलावी लागेल. ओके, नागरिकत्व. ठीक आहे. आजच्या आपल्या या क्लासमध्ये आपण नागरिकत्व किंवा जे सिटिझनशिप आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आणि बघणार आहोत की आपल्या घटनेमध्ये याच्याशी संबंधित काय तरतुदी आहेत. ठीक आहे. तसंच आपल्या देशात नागरिकत्वाशी संबंधित एक कायदा आहे, नागरिकत्व कायदा 1955. त्याच्यातलाही ज्या ठळक तरतुदी आहेत त्या आपण बघणार आहोत. बरं, त्याच्या आधी मला सांगा नागरिकत्व म्हणजे काय? काय वाटतं तुम्हाला? नागरिकत्व किंवा सिटिझनशिप म्हणजे काय असेल? विचारला की नागरिकत्व किंवा सिटिझनशिप म्हणजे काय? तर आपण एखाद्या विशिष्ट देशाचे आहोत. आपली एका विशिष्ट देशासोबतची जी ओळख आहे, त्याला नागरिकत्व म्हटलं जातं. साधं म्हणजे ही डेफिनेशन नाही सांगतोय मी तुम्हाला. हा एक समज, एक साधा कॉमन आपलं अंडरस्टँडिंग वरून. भारताचा नागरिक. आपल्याला लगेच कोणी म्हटलं की मी अमेरिकेचा नागरिक आहे. आय एम अ सिटिझनशिप ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. आपल्या लक्षात येईल की ठीक आहे, हा तिथून अमेरिकेवरून आला असेल. कदाचित त्याचा जन्म अमेरिकेत झाला असेल. हा बराच काळ अमेरिकेत राहिला असेल, याचं शिक्षण वगैरे सगळं तिथे झालं असेल. याचे आई वडील, आजी आजोबा आणि बाकी याचे वंशज जे आहे हे तिथले असतील अमेरिकेतले. या गोष्टी आपल्या डोक्यात येतात. एक येऊ शकतात. एखाद्या अमेरिकन माणसाने जर आपल्याला असं सांगितलं की मी अमेरिकेचा नागरिक आहे, तर आपल्या डोक्यात काय येऊ शकतं हे मी तुम्हाला सांगतोय फक्त. एकंदरीत काय आपल्या लक्षात येईल की याचा अमेरिकेशी घनिष्ठ संबंध आहे किंवा हा व्यक्ती जो आहे हा अमेरिकेशी जुडलेला व्यक्ती आहे. तसंच उद्या समजा आपण जर एखाद्या विदेशात गेलो, तुम्ही गेलात एखाद्या बाहेर देशात, तिथे तुम्हाला विचारलं तुमचं नागरिकत्व काय? कुठल्या देशाचे नागरिक आहात तुम्ही? तुम्ही सांगितलं भारत. मी भारताची नागरिक आहे. तर त्या व्यक्तीच्या डोक्यातही असेच विचार येतील. अच्छा, म्हणजे ही भारतातून आली असेल. कदाचित तुम्ही भारतातून गेलेही नसणार. तुम्ही मागच्या 5 वर्षापासून अमेरिकेत राहत असणार. तिथून मग युरोपमध्ये कुठेतरी गेले, जर्मनीमध्ये फिरायला. पण जेव्हा तुम्ही सांगाल, की मी भारताची नागरिक आहे, तर साहजिक आहे त्या व्यक्तीच्या डोक्यात हे येणार, की तुम्ही भारतातून आले. तुमचा जन्म भारतात झालाय. तुमच्या आयुष्याचा एक मोठा भाग भारतात गेला आहे. तुमचे आई-वडील, आजी-आजोबा कदाचित इथलेच आहेत, भारतातलेच. असे विचार त्याच्या डोक्यात येऊ शकतात. बेसिकली नागरिकत्व म्हणजे हे असतं, एखाद्या देशाशी जे आपण जोडल्या जातो, याला आपण नागरिकत्व म्हणतो. हां, मग त्याचं प्रमाणपत्र असतं वगैरे, वगैरे. त्याचे काही निकष आहे. हे सगळ्या गोष्टी नंतर आहे. पण साध्या आणि सोप्या भाषेत, एक सामान्य व्यक्तीच्या भाषेत नागरिकत्व म्हणजे हे असतं. सिटिझनशिप. ठीक आहे. आता आपली जी राज्यघटना आहे किंवा आपलं जे संविधान आहे, याच्या भाग 2 मध्ये कलम 5 ते 11 मध्ये नागरिकत्वाशी संबंधित तरतुदी दिलेल्या आहेत. ठीक आहे. काय आहेत त्या तरतुदी ते बघूयात. तर पुढील 4 गटातील व्यक्ती घटना लागू होताच म्हणजेच 26 जानेवारी 1950 पासून भारताचे नागरिक बनतील.
घटनेमध्ये 4 तरतुदी दिल्यात. त्यांनी म्हटलं की या तरतुदींमध्ये जो कोणी येतं, तो ज्या दिवशी घटना लागू होईल त्या दिवसापासून तो भारताचा नागरिक असेल. ठीक आहे. कुठकुठल्या 4 गट आहेत बघा हे. पहिला गट, भारतात अधिवास करणारी व्यक्ती. म्हणजे जो सामान्यपणे भारतात राहतो, ज्या दिवशी घटना आपली लागू झाली, 26 जानेवारी 1950 ला, त्या दिवशी जे लोक भारतात होते, भारताच्या हद्दीत, आपल्याला माहिती आहे की 1947 मध्ये आपल्या देशाची फाळणी झाली होती. पाकिस्तान वेगळा झाला होता. ते झाल्यानंतर जे तिकडे गेले पाकिस्तानमध्ये ते गेले, ठीक आहे. पण जे भारतात राहिले आहेत, त्या व्यक्तींसाठी हे होतं. भारतात अधिवास करणारी व्यक्ती, ती भारतात असली पाहिजे आणि त्याच सोबत तिने 3 पैकी कुठली तरी एक अट पूर्ण केली पाहिजे. पहिलं, तिचा जन्म भारतात व्हायला पाहिजे. एक, तर त्या व्यक्तीचा जन्मही भारतात व्हायला पाहिजे. किंवा तिच्या पालकांपैकी म्हणजे आई किंवा वडिलांपैकी कोणीतरी एक जण, त्यांचा जन्म भारतात व्हायला पाहिजे. किंवा घटना लागू व्हायच्या 5 वर्षा आधीपासून, किमान 5 वर्षा आधी पासून ती व्यक्ती भारतात निवासी राहिला पाहिजे. या 3 पैकी कुठलीही एक अट जर पूर्ण होत असेल, तर त्या व्यक्तीला या पहिल्या अटीखाली, ह्याचा पहिला जो गट दिला आहे, या गटात ती व्यक्ती समाविष्ट होते आणि तिला भारताचा नागरिक मानण्यात येईल. असं आपल्या घटनेमध्ये दिलंय. आपल्या घटनेमध्ये 4 गट दिले व्यक्तींचे, ज्यांच्याबद्दल असं मानण्यात, त्या 4 पैकी कुठल्याही गटात एखादी व्यक्ती येते तर असं मानण्यात येईल की ज्या दिवशी घटना लागू झाली त्या दिवशीपासून ती व्यक्ती भारताची नागरिक आहे. त्याच्यातला पहिला गट आहे भारतात अधिवास करणारी व्यक्ती. याच्यामध्ये त्यांनी 3 अटी दिल्या आहेत. 3 पैकी कुठली एक अट जो पूर्ण करतो तो या गटात येतो. दुसरा गट बघा काय, पाकिस्तानातून स्थलांतरित झालेले व्यक्ती. आपल्याला माहिती आहे की 1947 मध्ये आपल्याला ज्या वर्षी स्वातंत्र्य मिळालं त्याच वर्षी आपल्या देशाची फाळणी पण झाली, त्याच वेळेस झाली आणि पाकिस्तान वेगळा गेला. आता हे पाकिस्तान वेगळा गेला, पण बऱ्याचशा लोकांची इच्छा तिथे पाकिस्तानी नागरिक बनून राहायची नव्हती. त्यांना भारतीय नागरिक बनून राहायचं होतं, त्यांना भारतात यायचं होतं आणि आले. लाखो व्यक्ती आले. कारण पाकिस्तानची फाळणी जी आहे ती सांप्रदायिक तत्वावर झाली होती. मुस्लिमांसाठी वेगळा पाकिस्तान असेल आणि त्यावेळेस प्रचंड प्रमाणात हिंसाचार घडून आला होता. लाखो लोक मृत्युमुखी पावले होते. हिंदू मुस्लिम अत्याचार, हिंदू मुस्लिम आणि सिख यांच्यामध्ये दंगली घडून आल्या तिकडे पंजाब प्रांतामध्ये. तुम्हाला त्या इतिहासाबद्दल थोडंफार माहिती असेल, किंबहुना पिक्चर मध्ये वगैरे बघितलं असेल, तो गदर पिक्चर जो आहे त्याच्यात त्यांनी दाखवला आहे कशा पद्धतीने, म्हणजे नुसता प्रेतांनी भरलेल्या ट्रेन यायच्या. जिवंत लोक ट्रेन मध्ये बसायचे, तिकडून पाकिस्तानातून भारतात येण्यासाठी भारतात फक्त त्यांचे प्रेत यायचे. इकडून भारतातून लोक ट्रेन मध्ये बसायचे तिकडे पाकिस्तानात जाण्यासाठी, तिकडे फक्त त्यांचे प्रेत जायचे, डेड बॉडीज. भयानक, म्हणजे काय म्हणू आपण त्याला, तो काळ होता. अशा काळात बरेचसे लोक तिकडे पाकिस्तानातून निघून इकडे भारतात आले होते. त्यांच्यासाठी ही तरतूद करण्यात आलेली आहे. हा दुसरा गट जो आहे हा त्या लोकांसाठी आहे, पाकिस्तानातून स्थलांतरित झालेले व्यक्ती. याच्यामध्ये यांनी काय म्हटलंय की अशी एखादी व्यक्ती की जी पाकिस्तानातून भारतात आली आहे, ते पण भारताचे नागरिक बनू शकतात, पण काही अटी ठेवल्या. पहिली अट काय, पालकांपैकी किंवा आजी आजोबांपैकी कोणाचा तरी जन्म अविभाजित भारतामध्ये व्हायला पाहिजे. अविभाजित भारत, अनडिवायडेड इंडिया, म्हणजे ज्याच्यामध्ये सध्याचा पाकिस्तान आणि बांगलादेश यांचाही समावेश होतो. म्हणजे जो भारत आहे तो अविभाजित भारतामध्ये काय, म्हणजे विभागणी व्हायच्या आधीचा भारत, म्हणजे ज्यात पाकिस्तानचाही समावेश होतो आणि आता जो बांगलादेश झाला नंतर 1971 ला त्याचाही समावेश होतो. अशा एखाद्या भागात त्या व्यक्तीचा जन्म झाला असेल किंवा तिच्या कुठल्या तरी पालकांचा जन्म झाला असेल किंवा
तिच्या कुठल्या तरी आजी आजोबांचा जन्म झाला असेल आणि ही एक अट आहे. ही अट पूर्ण झाली, या 2-3 पैकी कुठली तरी एक अट पूर्ण झाली. मग दुसरी अट बघा काय आहे, की तिने भारतात 19 जुलै 1948 च्या आधी यायला पाहिजे. 19 जुलै 1948. आपल्याला माहिती आहे, की 1947 ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. 15 ऑगस्ट 1947. त्यानंतर प्रचंड प्रमाणात हिंसाचार घडून आला, लोकांचं स्थलांतरण घडून आलं आणि जवळपास पुढचे 1 वर्ष मोठ्या प्रमाणात स्थलांतर घडून आलं. मग ही ती तारीख ठरवली 19 जुलै 1948. पुढचं जवळपास 1 वर्ष, 11 महिने समजून. 11 महिन्यात, कारण बहुतांश लोक भारतात येऊन गेले होते. ज्यांना भारतात राहायचं होतं, भारताचं नागरिक व्हायचं होतं, ते येऊन गेले होते. म्हणून मग ही तारीख ठरवण्यात आली. 19 जुलै 1948 पर्यंत जे लोक पाकिस्तानातून भारतात आले होते आणि ज्यांच्या आई वडिलांपैकी कुणीतरी एक अविभाजित भारतामध्ये जन्म झाला होता किंवा आजी आजोबांपैकी कोणाचा तरी अविभाजित भारतामध्ये जन्म झाला होता, ते लोक भारताचे नागरिक बनण्यास पात्र होते. मग प्रश्न असा होता, की जे 19 जुलै 1948 नंतर जे आले त्यांच्याबद्दल काय? त्यांच्याबद्दलही ही तरतूद होती. त्यांच्याबद्दल काय म्हटलं होतं, की ठीक आहे, तुम्ही 19 जुलै 1948 नंतर आलात का? काही हरकत नाही. आम्ही तुम्हालाही भारतीय नागरिकत्व देऊ. पण त्याच्यासाठी तुम्हाला पहिले नोंदणी करावी लागेल. रजिस्ट्रेशन करावं लागेल. भारत सरकारने कार्यालय बनवले होते. गव्हर्नमेंट ऑफिसेस होते. एका विशिष्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या नावाची नोंदणी करा. आणि ती नोंदणी करण्याची अट ही होती, की ती नोंदणी करायच्या आधी तुम्ही किमान 6 महिने भारतात राहायला पाहिजे. म्हणजे असं नाही, की काल पाकिस्तानवरून आले, आज नोंदणी करत आहे, उद्या भारताचे नागरिक बनत आहे. नाही. तुम्ही 19 जुलै 1948 च्या नंतर आलात का? ठीक आहे. पहिले 6 महिने तरी भारतात राहा. त्याच्यानंतर जाऊन एखाद्या सरकारी ऑफिसमध्ये, जे सरकारी ऑफिस या कामासाठी बनवण्यात आलंय किंवा ज्याला जबाबदारी देण्यात आली, त्या सरकारी कार्यालयात जा, स्वतःची नोंदणी करा आणि मग तुम्हाला भारताचं नागरिकत्व जे आहे ते देण्यात येईल. असं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा जो गट होता, तो हा होता. असे लोक जे पाकिस्तानात स्थलांतरित झाले, परंतु नंतर ते भारतात परत आले. असा एक मोठा वर्ग होता लोकांचा. ज्यावेळेस फाळणीची घोषणा झाली, की भारताची फाळणी होणार, पाकिस्तान वेगळं होणार, बरेचसे लोक तिकडे चालले गेले. तिकडे गेल्यावर त्यांना लक्षात आलं, की नाही, नाही, नाही. आपण चूक केली. उगाच आलो इथे. चला भारतात परत चला. आले परत भारतात. पाकिस्तानात जाऊन परत भारतात आले. मग प्रश्न होता, अशा लोकांचं काय करायचं? हो ठीक आहे, चूक तर झाली. प्रत्येक माणसाकडून होते चूक. यांच्याकडून झाली. मोहम्मद अली जिनानी मोठमोठी स्वप्न दाखवली होती, की पाकिस्तान असा असेल, जसं की नाव आहे पाक, म्हणजे चांगलं, एकदम शुद्ध, पवित्र असं काहीतरी असेल. तिथे जाऊन बघितलं काही नाही, नुसती घाणच आहे. नको, नको, इथे नको. चला आपलं तेच भारतच छान आहे. या नरकापेक्षा तो स्वर्ग कधी चांगला आहे. आले बरेचसे लोक परत आले. मुस्लिम लोक मी म्हणतोय. पाकिस्तानात जाऊन परत आलेले आहेत. आणि जे राहिले त्यातले बरेचसे लोक आजही पश्चाताप करतात. दुय्यम वागणूक दिल्या जाते. जरी मुस्लिम असतील, तरी कारण की हे भारतातून आलेले आहेत. जसं समजा पाकिस्तानचं एक मोठं शहर आहे लाहोर समजा किंवा कराची समजा. ऑलरेडी तिथे सुरुवातीला काही लोक राहत होते. मुस्लिम लोक फाळणी व्हायच्या आधी तिथे राहत होते. आता ज्यावेळेस फाळणीची घोषणा झाली, आपल्या भारतातले बरेचसे लोक होते. विशेष म्हणजे मुस्लिम समुदायाचे, की ज्यांना वाटलं की नाही फक्त मुस्लिमांसाठी देश होत आहे, आपण त्याच्यात जाऊ, आपला फायदा होईल, चांगल्या आपल्या समुदायासोबत राहायला मिळेल. मोहम्मद अली जिनानी खूप रंगीत चित्र रंगवलं होतं, छान चित्र रंगवलं होतं. लोकांना खूप आशा अपेक्षा दाखवल्या होत्या, म्हणजे स्वप्न दाखवली होती, की पाकिस्तान असा असेल, पाकिस्तान तसा असेल, मुस्लिमांसाठीचा स्वर्ग असेल आणि हे असेल तिथे आणि ते असेल आणि तुमच्या सामाजिक आर्थिक विकासासाठी सर्व दारे उघडे असतील. प्रत्येक माणूस आपला विकास करेल, पुढे जाईल, प्रगती करेल, हे ते सगळं लोकही खूप चालले होते.
जेव्हा तिथे जाऊन बघितलं, हे जे भारतातले जे मुस्लिम होते, यातले काही लोक जे तिथे गेले पाकिस्तानात त्या फाळणीच्या वेळेस, त्यांनी जेव्हा जाऊन तिथली परिस्थिती बघितली, कशा प्रकारे आपल्याला लोक हिणवतायत, दुय्यम वागणूक देत आहे. अरे हे तर भारतातले आलेले मुस्लिम आहे, हे शुद्ध नाहीये. शुद्ध म्हणजे आपण आहोत, जे पहिलेपासून इथे राहतोय, लाहोरमध्ये, कराचीमध्ये, पाकिस्तानामध्ये. हे तिकडून आलेले आहेत, हे दुय्यम आहेत, हे शुद्ध लोक नाही आहेत. त्यांना हीनतेची वागणूक दिली. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपलं चुकलं. त्यांच्या लक्षात आलं की हे जे आपल्याला स्वप्न दाखवले होते ना रंगीत, हे सगळं खोटं होतं, मायाजाळ होतं. ते त्याच्यातून परत आले बाहेर, भारतात परत आले. भारत सरकारने आपल्या घटनेने त्याच्यातही औदार्य दाखवलंय, मोठेपणा दाखवलाय. ठीक आहे, काही हरकत नाही. चुकलात ना, काही हरकत नाही. चुका होतात, माणसांकडूनच होतात. तुम्ही पाकिस्तानात गेले, ठीक आहे, काही काळ तिथे राहिले, 2 महिने, 4 महिने, 6 महिने, जे काही. आता तुम्हाला वाटलं नाही तिथे नाही राहायचं, भारतात परत आले, काही हरकत नाही. आम्ही तुम्हालाही नागरिकत्व देऊ, पण काही अटी पूर्ण करावे लागतील. काय? तुम्ही 1 मार्च 1947 नंतर पाकिस्तानातून भारतात यायला पाहिजे होते. कारण कसं आहे, मार्च 1947 पर्यंत आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं, फाळणी पण झाली नव्हती. पण तोपर्यंत हे चित्र म्हणजे सगळ्यांपुढे झालं होतं की पाकिस्तान होणार आहे, एक वेगळा पाकिस्तान निर्माण होणार आहे. कुठे असणार आहे तेही माहिती होतं लोकांना. जरी एक्झॅक्टली बॉर्डर माहिती नसली तरी एक माहिती होतं की हा जो इकडचा जो भाग आहे, हे जे लाहोर वगैरे जे शहर आहेत, मुस्लिम बहुल प्रांत जो आहे, हा पाकिस्तानात जाणार आहे. ठीक आहे, काही लोक त्याच्या आधी तिथे चालले गेले. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की नाही आपण चूक केली, परत आले. ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्ही कधी परत यायला पाहिजे? 1 मार्च 1947 नंतर. कारण त्याच वेळेस असं मानण्यात येईल की तुम्ही पाकिस्तानात स्थलांतर झाले होते फाळणीच्या निमित्ताने, आणि मग तुम्ही परत आले. म्हणून तुम्ही परत याच्या नंतर यायला पाहिजे. 1 मार्च 1947 नंतर जे पाकिस्तानातून भारतात आले आणि किमान 6 महिने तुम्ही भारतात राहिले, तर तुम्हाला या तिसऱ्या गटात मानण्यात येईल आणि भारताचं नागरिकत्व देण्यात येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथा आहे भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या व्यक्ती. ज्यावेळेस आपली घटना लागू झाली 26 जानेवारी 1950 ला, त्यावेळेस पण बरेचसे भारतीय वंशाचे लोक भारताबाहेर राहत होते. यातले बरेचशे लोकांना इंग्रजांनी भारताबाहेर नेलं होतं. म्हणजे यांच्या बाप दाद्यांना, कोणाला तरी त्यांच्या पिढीतल्या वंशजांपैकी कोणाला, आणि मग पुढे त्यांचा वंश जो आहे तो बाहेरच राहिला. जसं की तुम्ही बघा, आजही हे जे कॅरिबियन आयलँड्स आहेत, वेस्ट इंडिज, जमायका वगैरे जिथे येतं, अमेरिकेच्या जवळचे ते बेट आहेत अटलांटिक महासागरामध्ये, तिथे एक मोठा भारतीय समुदाय आहे. इंग्रजांनीच त्यांना तिथे नेलं होतं. कारण त्यावेळेस हे बेट, या बेटांवर इंग्रजांच्या वसाहती होत्या. तिथे त्यांना शेती करायची होती. माणसं सापडत नव्हते कोणी, भारतातून नेले. श्रीलंकेमध्ये पण आज एक मोठा भारतीय समुदाय आहे, इंग्रजांनीच नेला होता. कारण श्रीलंकेवरही त्यांची वसाहत होती, श्रीलंकेमध्ये इंग्रजांची. तिथेही त्यांना शेती करायची होती, रबरची वगैरे शेती करायची होती त्यांना. लोक सापडत नव्हते, भारतातून घेऊन गेले. आफ्रिकेमध्ये, आफ्रिकेमधल्या पण बऱ्याचशा देशांमध्ये जिथे इंग्रजांच्या वसाहती होत्या, तिथे काम करायला त्यांना कामगार पाहिजे होते, उद्योगांमध्ये, शेतीमध्ये काम करायला लोक पाहिजे होते, भारतातून घेऊन गेले. आणि त्यावेळेस आपल्या देशात गरिबी पण एवढी होती की लोकांना ठीक आहे बा, दुसऱ्या देशात जावं लागतंय, काही हरकत नाही, पैसे तर भेटते. आपल्या याच्यातले बरेचसे लोक गेले, लाखो लोक गेलेत त्या काळात. त्याच्यानंतर त्यांचे मुलं, नातवंड सगळे तिथेच आहेत. अजूनही तुम्ही बघा, त्या वेस्ट इंडिजच्या क्रिकेट टीम मध्ये काही प्लेअर जे आहेत ते आपल्या भारतीय वंशाचे. सुनील नरेन, नावावरूनच लक्षात येईल तुमच्या. सुनील नरेन नावाचा तो वेस्ट इंडिजचा जो बॉलर आहे, आयपीएल मध्ये वगैरे पण खेळतो. कोंबड्यासारखी हेअरस्टाईल आहे बघा त्याची, असा वर तुरा काढतो तो, गोल्डन कलरचा. आपलाच भारतीय माणूस आहे. आपल्या भारतात आला की सगळे कोंबडे ओरडतात त्याला बघून, लक्षात येऊन जातं आपलाच आहे म्हणून, हा इथलाच आहे. ठीक आहे, वेस्ट इंडिज मध्ये गेला पण जे भारतीय जो कोंबड्यांचा जो वास असतो तो अजून त्याच्या अंगाचा सुटला नाहीये. इथलाच कोंबडा येतो.
आपल्या इथे आला भारतामध्ये आयपीएल खेळला की आपल्या इथले कोंबडे ओरडतात त्याला बघून, सुनील नारायणला. बाकी कुठल्या वेस्ट इंडिजच्या प्लेअरला बघून ओरडत नाही, त्याला बघून ओरडतात. आपला भारतीय माणूस आहे तो, भारतीय वंशाचा आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचे हे जे भारतीय वंशाचे जे व्यक्ती आहेत, जे भारताबाहेर राहत आहे, यांच्यासाठी ही तरतूद करण्यात आलेली आहे आपल्या घटनेमध्ये. काय म्हटलं आहे की भारतीय वंशाचा जो व्यक्ती आहे म्हणजे काय, की ज्याचे पालक आई वडिलांपैकी कोणीतरी किंवा आजी आजोबांपैकी कुणाचा तरी जन्म अविभाजित भारतामध्ये झाला होता, अशा व्यक्तीला भारतीय वंशाचा व्यक्ती म्हटलं जातं. आई वडिलांपैकी कोणाचा तरी जन्म अविभाजित भारत, म्हणजे ज्यावेळेस पाकिस्तान पण भारतात होतं, अशा त्या कुठल्या तरी प्रांतामध्ये आई वडिलांपैकी कोणाचा तरी जन्म झाला किंवा नाही तर आजी आजोबांपैकी कोणाचा तरी जन्म झाला, अशा भारतीय वंशाचा व्यक्ती यालाही भारतीय नागरिकत्व मिळू शकतं. याने काय करायला पाहिजे की भारतीय दूतावास जे आहे त्या ज्या देशामध्ये तो राहतो तिथे जर भारतीय दूतावास असेल, याने तिथे जाऊन नोंदणी करायला पाहिजे. घटना लागू व्हायच्या आधी किंवा ती लागू झाल्यानंतर यांनी नोंदणी करायला पाहिजे. यांनी त्याच्या आई वडिलांचं जर बर्थ सर्टिफिकेट वगैरे असेल, जन्म प्रमाणपत्र वगैरे, ते तिथे दाखवायला पाहिजे की बघा माझे आई वडील किंवा माझ्या आजी आजोबांपैकी कुणीतरी अविभाजित भारतामध्ये जन्मलेला आहे, म्हणून मी भारतीय वंशाचा व्यक्ती आहे आणि म्हणून मला भारतीय नागरिकत्व देण्यात यावं. अशा प्रकारचा त्यांनी अर्ज जर केला तर त्यालाही भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आपल्या घटनेमध्ये होती, आहे अजून. बेसिकली असे 4 गट आहेत आपल्या घटनेमध्ये, ज्याच्यामध्ये सांगितलं आहे की 26 जानेवारी 1950 ला ज्या दिवशी घटनेची अंमलबजावणी होईल त्या दिवशी कोणाला भारतीय नागरिक मानण्यात येईल. हे 4 गट आहेत. त्याच्यानंतर कोणाला भारतीय नागरिकत्व देण्यात यावं, काय पद्धत असेल भारतीय नागरिकत्व देण्याची, भारतीय नागरिकत्व हरवण्याची किंवा ती काढून घेण्याची पद्धत काय असेल, या संबंधीचे कायदे बनवण्याचा अधिकार आपल्या घटनेने फक्त आणि फक्त संसदेलाच दिलेला आहे. संसदेला नागरिकत्व संपादन, समाप्ती आणि नागरिकत्वाशी संबंधित इतर सर्व बाबीत कोणतीही तरतूद करण्याचा अधिकार असेल, हे आपल्या घटनेमध्ये दिलेलं आहे. मग अशाच प्रकारचा कायदा संसदेने केला आहे, ज्याला म्हटलं जातं नागरिकत्व कायदा 1955 किंवा सिटिझनशिप ऍक्ट 1955. याच्यामध्ये प्रामुख्याने काय दिलंय, नागरिकत्व संपादन करण्याचे माध्यम, कुठल्या माध्यमाने भारताचं नागरिकत्व संपादन केल्या जाऊ शकतं, ते याच्यामध्ये दिलेलं आहे. इतर पण बऱ्याचशा गोष्टी दिल्या आहेत. प्रमुख गोष्ट जी आहे त्यातली ती म्हणजे ही, की एखादा व्यक्ती भारताचा नागरिक कसा बनू शकतो. आपल्या सगळ्यांना जे भारतीय नागरिकत्व मिळालं आहे ना, ते या कायद्याअंतर्गत मिळालंय. नागरिकत्व कायदा 1955. तुम्ही जर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट काढलं, कलेक्टर ऑफिस मधून मिळतं नॅशनॅलिटी सर्टिफिकेट. तुम्ही जर तुमचं नॅशनॅलिटी सर्टिफिकेट काढलं तर त्याच्यावर या कायद्याचं नाव लिहिलेलं आहे की तुम्हाला हे जे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट किंवा नागरिकत्व प्रमाणपत्र जे देण्यात येत आहे, हे या कायद्याअंतर्गत देण्यात येत आहे. सिटिझनशिप ऍक्ट 1955. ठीक आहे. काय आहेत बघा माध्यम भारतीय नागरिकत्व संपादन करण्याचे. पहिलं म्हणजे बाय बर्थ, जन्माने. कुठलीही व्यक्ती जी भारतात जन्मली 26 जानेवारी 1950 नंतर, कारण जे आधी जन्मले त्यांच्याबद्दल तर घटनेत ती तरतूद दिलेलीच आहे, पण जे 26 जानेवारी 1950च्या नंतर जन्माला आले आणि 1 जुलै 1987 पर्यंत ज्यांचा जन्म भारतात झाला, ते सर्व जन्माने भारतीय नागरिक आहेत. 26 जानेवारी 1950च्या नंतर आणि 1 जुलै 1987 1987च्या आधी, या दरम्यानचा जो काळ आहे, 37 वर्षांचा, 37 इयर्सचा जो काळ आहे, याच्यामध्ये अशी कुठलीही व्यक्ती जिचा जन्म भारतात झाला, ती जन्माने भारतीय नागरिक बनू शकते किंवा तिला भारतीय नागरिकत्व मिळू शकतं.
आई वडील कोण आहे, कुठले आहे, भारतीय आहे, नाहीये, काही घेणं देणं नाही. भारताच्या हद्दीत जन्म झाला म्हणजे भारतीय झाली. समजा अमेरिकेत एखादा जोडपं आहे, नवरा बायको दोघेही अमेरिकन नागरिक आहे. बायको प्रेग्नंट असताना हे भारतात फिरायला आले. बायकोची इच्छा होती समजा, की बाळाला जन्म द्यायच्या आधी मला ताजमहल बघायचा आहे. आता जनरली आपल्या इथे प्रेग्नन्सीमध्ये ज्या प्रेग्नंट बाया असतात त्यांच्या आपण सगळ्या इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न करतो. विशेष म्हणजे खाण्यापिण्याच्या बाबतीत तर ज्याला डोहाळे वगैरे म्हणतात. तिला जे खायचं ते आपण खाऊ घालतो. ठीक आहे. असतं त्यावेळेस ते हार्मोनल वगैरे जे चेंजेस होत असतात बॉडीमध्ये त्यावेळेस मूड स्विंग होत असतात. काहीतरी खायचं वगैरे इच्छा होते. ठीक आहे. या बाईला इच्छा झाली अमेरिकन बाईला मला ताजमहलच बघायचं. बिचारा तिचा नवरा बायकोवर म्हणजे त्याच्या बायकोवर प्रेम करत होता तो. ठीक आहे. खूप रेअर असतं असं. हा बिचारा नवरा हा आपल्या बायकोला घेऊन आला तिथून अमेरिकेतून इथे भारतात ताजमहल दाखवलं आणि नेमकं ते ताजमहल बघून झाल्यावर तिच्या पोटात कळा यायला लागल्या आणि समजा त्या बाईची डिलिव्हरी इथे भारतातच झाली. आता तिचा मुलगा जो आहे तो भारतीय नागरिक बनू शकतो. हे 1 जुलै 1987 च्या आधीचं मी सांगतोय. त्यावेळेसची गोष्ट आहे. असं एखादं जोडपं भारतात आलं होतं. त्यांना मुलगा झाला. आता तिचा मुलगा हा त्या जोडप्याला जो मुलगा झाला तो भारतीय नागरिक बनू शकतो. काही घेणं देणं नाहीये. त्याचे आई वडील कुठल्या देशाचे नागरिक आहे, काय आहे, काही नाही. जर त्यांना वाटलं आपल्या मुलाला भारतीय नागरिकत्व द्यायचं, देऊ शकतो. बाय बर्थ तो भारतीय नागरिक बनू शकतो. जरी आई वडील भारतात त्यावेळेस पहिल्यांदाच आले असले, त्यांचं नागरिकत्व नसेल भारताचं, दोघंही अमेरिकन नागरिक आहे वगैरे जे काही असेल, पण त्याचा जन्म भारतात झाला, तो भारतीय नागरिक बनू शकतो. आणि जेव्हा मी तुम्हाला भारतात म्हणतो ना, म्हणजे भारताच्या जमिनीवर झालं असं काही नाही. लक्षात घ्या. हे तरतूद खूप व्यापक आहे आणि खूप मजेशीर आहे. भारताच्या सागरी हद्दीमध्ये किंवा वायुसीमेमध्ये जरी झाला असेल, त्याचा जन्म तरी तो भारताचा नागरिक बनू शकतो. म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो. दुबईवरून एक विमान बांगलादेशात जात होतं समजा किंवा तिकडे म्यानमारमध्ये, थायलंडमध्ये जात होतं. एक दुबईची कुणीतरी महिला होती. ती गरोदर असताना तिची इच्छा होती, की नाही मला थायलंड बघायचंय. जसं ही पहिल्या उदाहरणामध्ये अमेरिकन महिला होती, तिला ताजमहल बघायचं होतं. तशी समजा एक दुबईची महिला आहे, तिला थायलंड बघायचंय. पटाया बीच बघायचंय तिला. बँकॉक बघायचंय समजा. पटाया बिटाया माहिती नसेल. बँकॉक बघायचंय. थायलंडची राजधानी. मला बँकॉकमध्येच जायचंय. आता हाही बिचारा नवरा जो आहे दुबईचा, हा आपल्या बायकोवर प्रेम करत होता किंवा ऍटलीस्ट असं दाखवत होता, की मी प्रेम करतो तुझ्यावर. तो तिला घेऊन जात होता. तिकडे थायलंडमध्ये. विमानाने जात होते. आणि नेमकं झालं असं, की ते विमान भारतावरून जात असताना तिची डिलिव्हरी झाली. भारताच्या वरच्या हवाई हद्दीमध्ये होतं ते विमान आणि तिची डिलिव्हरी झाली. समजा झाली आणि असं झालेलं आहे. बऱ्याचशा केसेसमध्ये झालंय. विमानात लोकांच्या डिलिव्हऱ्या झालेल्या आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे असं नाही की मी काहीतरी उगाच बोलतोय. झालेल्या आहेत घटना अशा. तर समजा त्या बाईची डिलिव्हरी झाली विमानामध्ये आणि ते विमान भारताच्या वर होतं, भारताच्या हवाई सीमेमध्ये होतं. तो मुलगाही भारताचा नागरिक बनू शकतो. कारण त्याचा जन्म असं मानण्यात येईल की भारतात झालाय. एखादं जहाज आहे, भारताच्या सागरी सीमेतून चाललंय आणि त्या जहाजावर एखाद्या गरोदर महिलेने मुलाला जन्म दिला. मुलाला म्हणजे मुलगी जी कोणी असेल. बाळाला जन्म दिला. ते बाळही भारतीय नागरिक बनू शकतं या तरतुदी अंतर्गत. कारण असं मानण्यात येईल की त्या बाळाचा जन्म जो आहे तो भारतात झाला. नंतर आपल्या लक्षात आलं की नाही नाही हा खूप मोठा धोका आहे. विमानात मुलाला जन्म घालत आहेत लोक, जहाजे जन्म घालत आहे भारताच्या सागरी याच्यामध्ये येऊन सीमेमध्ये येऊन मुलांना जन्म घालत आहे आणि सगळ्यांनाच आपल्याला नागरिकत्व द्यावं लागत आहे. म्हणून मग भारताने ही तरतूद बदलली. नंतर काय तरतूद केली की 1 जुलै 1987 नंतर ज्याचा जन्म भारतात झाला, तो जन्माने जर त्याला भारतीय नागरिकत्व पाहिजे नसेल तर त्याच्या आई वडिलांपैकी कुणीतरी एक जण त्याच्या जन्माच्या वेळेस भारतीय नागरिक असणं आवश्यक आहे. आता असं नाही की फक्त तुझा जन्म भारतात झाला म्हणून बेटा तू भारतीय नागरिक झाला नाही.
तुझ्या आई वडिलांपैकी कोणाचा तरी एकाचा जन्म भारतात व्हायला पाहिजे, तरच तुला भारतीय नागरिकत्व मिळेल. पुन्हा पुढे जाऊन ही तरतूद बदलण्यात आली. असं म्हणण्यात आलं की 3 डिसेंबर 2004 नंतर 3 डिसेंबर 2004 नंतर फक्त तीच व्यक्ती जन्माने भारतीय नागरिक बनू शकते, जिच्या आई वडिलांपैकी कोणीतरी एक जण तिच्या जन्माच्या वेळेस भारतीय नागरिक असेल आणि दुसरा जो आहे तो बेकायदेशीर पद्धतीने भारतात स्थलांतरित झाला नसेल. म्हणजे काय? एक उदाहरण देऊन सांगतो. ही तरतूद कशाला बनवण्यात आली त्याच्या संबंधित. बांगलादेशी जे स्थलांतरित लोक आहेत त्यांच्यासाठी. एक जोडपा आहे, एक माणूस आहे, समजा एक पुरुष आहे, तो बेकायदेशीर पद्धतीने इल्लिगली तो भारतात स्थलांतरित झाला. बांगलादेशातून समजा बांगलादेशातून भारतात आला, जसं ते बजरंगी भाईजानमध्ये वगैरे म्हटलंय, तार के नीचे से घुसके वगैरे वगैरे अशा पद्धतीने आला. काही व्यवस्थित पद्धतीने काही पासपोर्ट वगैरे विजा वगैरे घेऊन नाही आला भारतात, बेकायदेशीर पद्धतीने त्यांनी भारतात प्रवेश केला, भारतात राहिला. मग भारतातल्याच एका मुलीशी त्यांनी लग्न केलं. आता ती मुलगी भारतीय नागरिक आहे समजा. त्यांना पुढे जाऊन बाळ जन्माला आलं. आता या बाळाला भारतीय नागरिकत्व देताना या गोष्टीचा विचार केला जाईल. या बाळाचा जन्म समजा 3 डिसेंबर 2004 नंतर झाला आहे. आता बघण्यात येईल की बाळ जन्माला आलं, ठीक आहे, भारतात आलं. आई वडिलांपैकी कोणीतरी भारतीय नागरिक आहे का? हो आहे, आई आहे. ठीक आहे. जो दुसरा आहे, म्हणजे आई तर भारतीय नागरिक आहे, वडील बेकायदेशीर मार्गाने भारतात स्थलांतरित झाले आहेत का? आता जे उदाहरण तुम्हाला दिलं याच्यामध्ये उत्तर आहे हो. मग त्या बाळाला भारतीय नागरिकत्व मिळणार नाही. जरी जन्म भारतात झाला असला, जरी त्याची आई भारतीय नागरिक असली, तरी त्याला भारतीय नागरिकत्व मिळणार नाही, कारण वडील जे आहे ते बेकायदेशीर मार्गाने भारतात स्थलांतरित झालेले आहेत. त्या बाळाला भारतीय नागरिकत्व मिळणार नाही. सध्याची तरतूद ही आहे. सध्या म्हणजे काय, जर जन्माने भारतीय नागरिक व्हायचं असेल तर बाळाचा जन्म भारतात व्हायला पाहिजे. आई वडिलांपैकी कोणीतरी एक जण, किमान कोणीतरी एक जण, दोघही भारतीय नागरिक असतील तर मग काही प्रश्नच नाही, पण किमान एक तरी जण भारतीय नागरिक पाहिजे. आणि दुसरा जो आहे तो बेकायदेशीर मार्गाने स्थलांतरित झालेला नको. ठीक आहे, तर ही तरतूद आहे. त्याच्यानंतर दुसरा मार्ग भारतीय नागरिकत्व संपादन करण्याचा म्हणजे बाय डिसेंट किंवा वंशानुसार. ठीक आहे, आपण बघितलं की बरेचसे भारतीय वंशाचे लोक जे आहेत ते इतर देशातील राहतात, त्यांना पण भारतीय नागरिकत्व मिळू शकतं. कशा पद्धतीने? की त्या व्यक्तीचा जन्म भारताबाहेर झालेला आहे. अशी एखादी व्यक्ती आहे की जिचा जन्म भारताबाहेर झाला 26 जानेवारी 1950 नंतर, त्या व्यक्तीचा जन्म भारताबाहेर झाला. पण 10 डिसेंबर 1992 पर्यंत, 10 डिसेंबर 1992 पर्यंत, हा जो 42 वर्षाचा काळ आहे, आपण सध्या पहिले याच्याबद्दल बोलूयात. 26 जानेवारी 1950 ते 10 डिसेंबर 1992 पर्यंत त्या व्यक्तीचा जन्म भारताबाहेर झाला आणि तिच्या जन्माच्या वेळेस तिचे वडील जे आहे ते भारतीय नागरिक होते. वडील फक्त वडील भारतीय नागरिक होते. अशा व्यक्तीला वंशानुसार भारतीय नागरिकत्व देता येतं किंवा या मानसिकतेच्या आधारावर भारतीय नागरिकत्व देता येतं. पण मग लोकांनी याच्यावर आपत्ती घेतली की का बरं फक्त वडीलच भारतीय नागरिक का असले पाहिजे? आईला तो अधिकार नाही का? किंवा तुम्ही लिंगाच्या आधारावर, जेंडरच्या आधारावर तुम्ही भेदभाव करत आहात की फक्त पुरुष आहे म्हणून हा वडील भारतीय नागरिक असले पाहिजे. मग ती तरतूद बदलण्यात आली. मग असं करण्यात आलं की ठीक आहे, 10 डिसेंबर 1992 नंतर अशी एखादी व्यक्ती तिचा जन्म भारताबाहेर झालाय आणि तिच्या जन्माच्या वेळेस तिच्या आई किंवा वडिलांपैकी कुणी एक जण भारताचा नागरिक असेल तर त्या व्यक्तीलाही वंशानुसार भारतीय नागरिकत्व देण्यात येईल. त्याच्यानंतर 3 डिसेंबर 2004 नंतर परतही याच्यात बदल करण्यात आला. नंतर असं म्हटलं गेलं की तिचा जन्म भारताबाहेर झाला आहे, ठीक आहे,
आणि जन्माच्या 1 वर्षाच्या आत तिची नोंद केली भारतीय दूतावासामध्ये. म्हणजे समजा एखादा पुरुष आहे, भारतीय नागरिक आहे. त्याने एखाद्या विदेशी महिलेशी लग्न केलं आणि त्यांना बाळ झालं भारताबाहेर. बरेचसे भारतीय आहेत, लाखो भारतीय जे भारताबाहेर राहत आहे. असंच एखादं एक जोडपं आहे समजा, कुठेतरी भारताबाहेर राहते, कुठल्याही देशात राहत असो. त्यांना बाळ झालं. आता हा पुरुष जो आहे, हा भारतीय नागरिक आहे. किंवा ती जी महिला जी आहे, ती भारतीय नागरिक आहे. तिचा नवरा भारतीय नागरिक नाहीये समजा. आणि यांना मूळ बाळ जे आहे ते जन्माला आलं. तर आता सध्या अशी तरतूद आहे, की त्यांना 1 वर्षाचा ते बाळ जन्मल्यानंतर 1 वर्षापर्यंतची मुदत आहे. तुम्हाला त्या बाळाची नोंदणी करावं लागेल भारतीय दूतावासामध्ये. त्या देशाचं जे भारतीय दूतावास आहे, तिथे जी इंडियन एम्बॅसी आहे, कौन्सिलेट आहे, तुम्हाला तिथे जावं लागेल. त्या बाळाची नोंदणी करावी लागेल. तुम्हाला सांगावं लागेल. म्हणजे तुम्हाला जे डॉक्युमेंट्स आहेत ते सबमिट करावे लागतील. आणि मग भारत सरकार त्या बाळाला भारतीय नागरिकत्व देईल. सध्या ही जी तरतूद जी आहे ती अशा पद्धतीची आहे. समजा जर काही कारणास्तव तुम्ही 1 वर्षात नाही जाऊ शकले दूतावासात, तर तुम्हाला त्याचं कारण द्यावं लागेल. आणि मग भारत सरकार विचार करेल, की खरंच ते कारण मान्य करायचं की नाही. असेल काही इमर्जन्सी, नाही जमलं 1 वर्षात. भारतीय दूतावासात जाणं, ती नोंदणी करणं वगैरे. मग तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागेल. तर सध्या बाय डिसेंट किंवा वंशानुसार जे भारतीय नागरिकत्व देण्यात येतं, त्याच्याशी संबंधित तरतुदी अशा आहेत. आता एक गोष्ट लक्षात घ्या, मेन्सच्या दृष्टीने हे पाठ करायची गरज नाही. या तारखा-बिरखा 10 डिसेंबर 1992 पर्यंत अशी तरतूद आहे. मग 10 डिसेंबर 1992 ते 3 डिसेंबर 2004 पर्यंतची तरतूद अशी आहे वगैरे. ओव्हरऑल आपल्या लक्षात राहिलं पाहिजे, हे महत्वाचं आहे प्रिलिम्ससाठी. ठीक आहे, मेन्समध्ये कोणी तुम्हाला एवढ्या तारखांनी तरतुदी नाही विचारणार आहे. ठीक आहे. तिसरं म्हणजे बाय रजिस्ट्रेशन, नोंदणी करून. एखादी भारतीय वंशाची व्यक्ती म्हणजे काय, जिचे आई-वडील किंवा आजी-आजोबा यांच्यापैकी कोणाचा तरी जन्म अविभाजित भारतामध्ये झालेला होता. अशा व्यक्तीला भारतीय वंशाची व्यक्ती म्हणतो आपण. पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन, भारतीय वंश. त्या व्यक्तीचं मूळ जे आहे ते इथे भारतात आहे. आई-वडिलांपैकी कोणीतरी भारतीय होतं किंवा आजी-आजोबांपैकी कोणीतरी भारतीय होतं. भले त्या व्यक्तीचा जन्म भारतात झाला नसो, ती व्यक्ती भारतात राहत नसो, भारताबाहेर राहत आहे मोस्टली. ठीक आहे, काही हरकत नाही. तिला पण भारतीय नागरिकत्व मिळू शकतं. कशा पद्धतीने? नोंदणी करायची. त्याच्यासाठी ही नोंदणी करण्यासाठीची अट काय आहे? की ही नोंदणी करायच्या आधी किमान 7 वर्ष तिने भारतात राहायला पाहिजे. समजा त्या शिवनारायण जो आहे, सुनील नारायण म्हणून तो वेस्ट इंडिजचा जो प्लेयर आहे. उद्या समजा त्याची इच्छा झाली नाही, मला भारताचा नागरिक व्हायचंय. सध्या तो वेस्ट इंडिजचा नागरिक आहे. वंश भारतीय आहे त्याचं, पण नागरिकत्व ते आहे वेस्ट इंडिजचं. त्याला वाटलं की नाही, मला आता भारतातच जायचंय. माझे आजी-आजोबा भारतातून आलेले होते वेस्ट इंडिजमध्ये. भारत एवढा सुंदर देश आहे, एवढा मोठा देश आहे. कशाला आपण इथे वेस्ट इंडिजमध्ये राहायचं? चला भारतात जाऊ. आता क्रिकेटमधूनही आपण रिटायर झालो. वगैरे, वगैरे असं काहीतरी समजा त्याच्या डोक्यात आला अचानक विचार. आला तो भारतात. आता भारतात आल्या-आल्या त्याला नागरिकत्व नाही मिळणार. ठीक आहे बेटा, काल लँड झाला, आज हे घे नागरिकत्व प्रमाणपत्र. नाही. तुला कमीत कमी 7 वर्ष भारतात राहावं लागेल. तू भलेही भारतीय वंशाचा आहे, आम्ही मान्य करतो. पण तुला नोंदणी करायच्या आधी तुला 7 वर्ष भारतात राहावं लागेल. त्याच्यानंतरच तुला नोंदणीचा तो अर्ज देता येईल. तसंच एखाद्या व्यक्तीने जर भारतीय नागरिकाशी लग्न केलं आणि लग्नानंतर तो 7 वर्ष भारतात राहिला, तो किंवा ती, तर तीही नोंदणी करून भारतीय नागरिकत्व मिळू शकतं. समजा आपल्या इथून एखादा मुलगा आहे, अमेरिकेत शिकायला गेला आणि आपल्या आई-वडिलांसाठी सून तिथूनच घेऊन आला. आई-वडील त्याला म्हणत होते, "बेटा फक्त डिग्री घेऊन ये." याने डिग्री तर आणली, त्याच्यासोबत एक सून पण आणली फ्री. एक वर एक फ्री. घरी आल्यावर दाखवलं आपल्या आई-वडिलांना. बघा, ही डिग्री एका हातात आणि हे दुसऱ्या हातात तुमची सून. आता प्रश्न असेल काय करायचं? आता ती सून जी आहे ती अमेरिकन नागरिक आहे. तिचं नागरिकत्व अमेरिकन आहे.
हा आपला घेऊन आला भारतीय माणूस तिला. आता आई वडिलांचं म्हणणं नाही, आम्ही हिला सून म्हणून मान्य करणार नाही, आम्हाला भारतीयच मुलगी हवी होती सून म्हणून, तू कसं काय हिला घेऊन आला? अशा वेळेस काय करू शकतो? अशा वेळेस हा म्हणू शकतो, ठीक आहे, पुढचे 7 वर्ष नका मानू हिला सून, 7 वर्षानंतर तुम्ही हिला सून मानू शकता. म्हणेल कसं काय? कारण 7 वर्षानंतर मीला भारतीय नागरिकत्व मिळवून देणार आहे, नोंदणी करून. असं होऊ शकतं. आणि असं झालेलं आहे. याचं प्रसिद्ध उदाहरण म्हणजे अदनान सामी. अदनान सामी माहिती आहे का? नाव ऐकलंय? पाकिस्तानी आहे तो. म्हणजे होता, आता नाहीये, सॉरी. आता तो भारतीय झालाय. पाकिस्तानी सिंगर होता. भारतात आला. पहिले ते अल्बम वगैरे काढले त्यांनी, म्युझिक अल्बम, गाणे-बिणे म्हणायचा. ठीक आहे. एकदम जाड-जोड मोठा होता. ठीक आहे. म्हणजे आता जे पाकिस्तानमध्ये जे लोकांना खायला मिळत नाही त्याचं कारण माहीत झालं. हा तिथे राहत होता त्यावेळेस. 50-100 लोकांचा तर हा एकटाच जेवत असेल. मग पाकिस्तानमध्ये भूकमारी नाही होणार तर काय होणार आहे? तिथल्या लोकांनी कदाचित त्याला हाकलून दिलं भारतात. जा बेटा तू तिथे जा. तिथे खायला-प्यायला खूप आहे. तिथे जाऊन खा. मग हा आला भारतात. गाणे वगैरे म्हणायचा. ठीक आहे. चांगले म्हणत होता, जे काही असेल. मग यांनी काय केलं? याला एका भारतीय मुलीशी प्रेम झालं. पण भारतातल्या मुली खूप कॉन्शियस आहेत बरं आजकाल हेल्थच्या बाबतीत वगैरे. असं कुणालाही स्वीकारत नाहीत त्या, नवरा म्हणून. त्या मुलीने त्याला सांगितलं, "पहिले वजन कमी कर." बिचाऱ्याने काहीतरी 90 किलो वगैरे वजन कमी केलं वाटतं. आता म्हणजे बघितलं ना त्याला, आता तो ओळखतच नाही की हा तोच आहे म्हणून. गोल-मटोल जो पहिले तो दिसायचा पाकिस्तानातून आल्यावर, आता एकदमच वेगळा दिसतो. आता एकदम म्हणजे स्लिम ट्रिम झाला. हे प्रेमामध्ये ही शक्ती आहे. लोकं म्हणतात ना, प्रेम खूप ताकदवर आहे. हे उदाहरण आहे त्याचं. त्या मुलीशी लग्न करायचं म्हणून बिचाऱ्याने 90 किलो आपलं वजन कमी केलं. याला म्हणतात प्रेमाची ताकद. ठीक आहे. केलं. भारतीय मुलीशी लग्न केलं. 7 वर्ष भारतात राहिला आणि मग त्याने विचार केला, आता पाकिस्तानात जाऊन करू तरी काय? मुलगी भारतीय, ज्या मुलीशी आपलं लग्न झालं, बायको भारतीय आहे. भारतातच घर घेतलं, भारतातच राहतोय, इथेच गाणे-बिणे म्हणतोय. मग त्याने भारत सरकारला अर्ज दिला नागरिकत्वासाठी. मग भारत सरकारने बघितलं. कुठल्या आधारावर देतोय? याने म्हटलं, "नाही, माझी बायको भारतीय आहे." चल ठीक आहे, बायको भारतीय आहे. म्हणे, "मी 7 वर्ष झाले मी भारतात राहतोय." हां, ठीक आहे. या क्रायटेरियामध्ये बसतो तो रजिस्ट्रेशनच्या किंवा नोंदणीच्या. त्याला म्हणाले, "बेटा तू एक काम कर, तू फॉर्म भर, नोंदणी कर, आम्ही देतो तुला." त्यांनी फॉर्म भरला. भारत सरकारने त्याला नागरिकत्व दिलं. आता तो भारतीय नागरिक आहे. ठीक आहे. आता त्याला पाकिस्तानी म्हणू नका. जसं मी म्हटलं होतं तसं. ठीक आहे. आता तो भारतीय माणूस आहे. तर अशा पद्धतीने नोंदणी करून भारतीय नागरिकत्व मिळवता येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची जी पद्धत आहे ती म्हणजे नॅचरलायझेशन किंवा नैसर्गिकीकरण. नैसर्गिकीकरण. बेसिकली काय माहिती आहे का? हे म्हणजे भारत सरकारसाठी माध्यम आहे कुठल्याही व्यक्तीला भारतीय नागरिकत्व देण्याचं. एखाद्या व्यक्तीने जर भारत सरकारसाठी काही काम केलं असेल, तर भारत सरकार त्याला भारतीय नागरिकत्व देऊ शकतं. एक साधं आणि काल्पनिक उदाहरण देतो. समजा एक अमेरिकन व्यक्ती होता, जो अमेरिकेत भारतासाठी जासूसी करत होता. किंवा अमेरिका तर ठीक आहे. एकदम आपलं ते जासूसी-बिसूसी अमेरिकेच्या बाबतीत चांगलं वाटत नाही. पाकिस्तानबद्दल बोल. पाकिस्तानी माणूस आहे. हा पाकिस्तानी नागरिक आहे. पण हा काम भारत सरकारसाठी करत होता. त्याने का राजी पिक्चरमध्ये वगैरे दाखवलंय बघा. तशा पद्धतीचा काहीतरी सीन होता. पाकिस्तानी माणूस होता. भारत सरकारसाठी काम करायचा. पण नंतर याला लक्षात आलं, की नाही आपण पाकिस्तानमध्ये आता पकडल्या जाऊ शकतो. पाकिस्तानच्या तिथल्या ज्या संस्था आहेत, जे पोलीस आहेत, इतर ज्या संस्था आहेत, गुप्तचर संस्था वगैरे, त्यांना आता आपल्याला डाऊट आला आहे, कधी आपल्याला पकडू शकतात, जेलमध्ये टाकू शकतात. तो रातोरात भारतात पळून आला. भारत सरकारने त्याला येऊ दिलं. ठीक आहे बेटा येऊन जा. एवढे वर्ष तू आमच्यासाठी काम केलंय. माहिती मिळवली आहे. महत्त्वाची आम्हाला हे तिथली गुपित माहिती जी आहे ती आम्हाला दिली आहे वगैरे, वगैरे. ठीक आहे. आता प्रश्न असा आहे, की याचं भवितव्य काय? हा भारतात आला तसही, पण याच्याकडे भारतीय नागरिकत्व नाहीये. भारतीय नागरिकत्व नसल्यामुळे बरेचसे जे फायदे आहेत, सरकारी योजना वगैरे ज्या आहेत, जे फक्त भारतीय नागरिकांसाठी आहेत, त्या याला मिळू शकत नाही. आणि नुसतं असा पाकिस्तानी नागरिक म्हणून भारतात फिरण्यात काय अर्थ आहे?
मग भारत सरकारने ठरवलं नाही याला आपण नागरिकत्व देऊ, कारण आपल्यासाठी यांनी खूप काम केलेलं आहे, आता याला नागरिकत्व द्यायला पाहिजे, भारत सरकार देऊ शकतं. ही प्रक्रिया नैसर्गिकीकरण. ठीक आहे, याच्यामध्ये भरपूर तरतुदी दिल्या आहेत. बेसिक तरतूद ही आहे की त्यांनी भारत सरकारसाठी कधी काहीतरी काम केलं असावं वगैरे वगैरे वगैरे, किंवा तो भारतात राहिला असावा, किंवा भारतात राहिला पण आहे, काम पण केलं आहे वगैरे वगैरे, असं काहीतरी असेल. कुठल्या तरी तरतुदीमध्ये याला बसवून भारतीय नागरिकत्व देण्यात येऊ शकतं. ठीक आहे, ही ती प्रक्रिया आहे नॅचरलायझेशनची. काय फरक आहे बघा नॅचरलायझेशन आणि रजिस्ट्रेशन मध्ये, बऱ्याचशा लोकांना कन्फ्युजन असतं. रजिस्ट्रेशन मधले ज्या अटी शर्ती ज्या आहेत त्या पूर्ण केल्यावरच भारतीय नागरिकत्व मिळू शकतं. त्यांनी दिलाय की भारतीय वंशाचा असेल आणि 7 वर्ष भारतात राहिला असेल तर मिळू शकतं, किंवा भारतीय व्यक्तीशी लग्न केलं असेल आणि 7 वर्ष भारतात राहिला असेल तर मिळू शकतं. या अटी पूर्ण केल्याशिवाय नोंदणी पद्धतीद्वारे भारतीय नागरिकत्व मिळू शकत नाही. नैसर्गिकीकरणामध्ये असं नाहीये. नैसर्गिकीकरणामध्ये एकतर अटीच खूप शिथिल दिल्या आहेत. भारत सरकारसाठी काम केलेलं असावं. आता काय काम केलं हे कुठेच दिलं नाहीये कायद्यामध्ये. काय काम केलेलं असावं वगैरे वगैरे काही नाही. पण भारत सरकारसाठी काम केलेलं असावं, अशा व्यक्तीला भारत सरकार नागरिकत्व देऊ शकतं वगैरे वगैरे. ठीक आहे, तर बेसिकली हे सरकारकडे एक माध्यम आहे, सरकारला ज्या व्यक्तीला वाटेल त्यांना नागरिकत्व देण्याचं. ठीक आहे, नैसर्गिकीकरण. त्याच्यानंतर बाय इनकॉर्पोरेशन ऑफ टेरिटरी, प्रदेशाचा समावेश करून. समजा भारत सरकारने उद्या एखादा परदेशी प्रदेश जो आहे त्याच्यावर कब्जा मिळवला, त्याला भारतामध्ये समाविष्ट करून घेतलं, मग त्या प्रदेशातल्या लोकांना भारत सरकार भारतीय नागरिकत्व देऊ शकतं. उदाहरणार्थ पाकिस्तान अधिकृत काश्मीर या पाकिस्तान व्याप्त काश्मीर, पीओके, पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर जो आहे, समजा एक काल्पनिक उदाहरण देतोय, समजा जर उद्या भारताने त्याच्यावर कब्जा केला, त्याला परत आपल्या देशामध्ये समाविष्ट करून घेतलं, तसा तो आहे आपलाच, कायदेशीर पद्धतीने तो आपलाच प्रदेश आहे. पाकिस्तानचा त्याच्यावर अनधिकृत कब्जा आहे, त्यांनी तो व्याप्त केलाय, ऑक्युपाय केलाय त्यांनी तो. समजा भारत सरकारने उद्या ठरवलं की आपण त्याच्यावर कब्जा करायचा, परत त्याला आपल्या देशात समाविष्ट करून आणि केलं. आता तिथले लोक म्हणतील की आमच्याकडे पाकिस्तानी नागरिकत्व आहे, पाकिस्तान सरकारने आम्हाला वाटले होते, घ्या पाकिस्तानी नागरिक बन. भारत सरकार म्हणू शकतं एक काम करा, त्याला रद्दीत विकून टाका, फेकून द्या, जाळून घ्या, हे आम्ही तुम्हाला नवीन सर्टिफिकेट देतो, भारतीय नागरिक बनवतो. असं केल्या जाऊ शकतं. ठीक आहे, त्याच्यानंतर स्पेशल प्रोव्हिजन्स अंडर आसाम अकॉर्ड. आसाम करारातील तरतुदींनुसार आसाम करार झाला होता 1985 मध्ये, 1985 मध्ये. त्यावेळेस राजीव गांधी जे आहेत हे आपल्या देशाचे पंतप्रधान होते. आसाम करार बेसिकली 3 गटांमध्ये झाला होता. 3 पक्ष होते याच्यामध्ये. एक पक्ष होता भारत सरकार, दुसरा पक्ष होता आसाम सरकार, आणि तिसरा जो पक्ष होता तो आसाम गण परिषद होता. ही मोस्टली त्यावेळेस एक विद्यार्थी संघटना असल्यासारखी होती, आसाम गण परिषद म्हणून. आज तिथला एक मोठा राजकीय पक्ष झालाय तो आसाम मधला. आणि याची पार्श्वभूमी समजून घ्या. आसाम मध्ये सुरुवातीपासूनच अवैधरित्या आलेले बांगलादेशी स्थलांतरित खूप होते. पण त्यातल्या ज्यावेळेस मार्च 1971 मध्ये त्यावेळेसचा जो ईस्ट पाकिस्तान होता, तिथे पाकिस्तानी सेनेने ऑपरेशन सर्च लाईट सुरू केलं आणि मोठ्या प्रमाणात तिथले जे बंगाली भाषिक जे लोक होते यांच्या कत्तली घडून आणल्या, जेनोसाइड, स्त्रियांवर अत्याचार केले. ढाका युनिव्हर्सिटीमध्ये घुसून, कॅम्पसमध्ये घुसून विद्यार्थ्यांवर गोळ्या चालवल्या पाकिस्तानी सेनेने. लाखो लोकांना मारलंय, लाखो लोक. त्यावेळेस बरेचसे हे जे बांगलादेशी जे नागरिक होते, जे तिथले लोक होते, हे भारतात पळून आले. विशेष म्हणजे बांगलादेशाच्या शेजारचे जे आपले भारतीय राज्य आहेत याच्यात स्थलांतरित झाले, आणि त्याच्यामुळे तिथे सामाजिक आर्थिक प्रश्न जे आहेत ते निर्माण झाले. असाच प्रश्न आसाममध्ये निर्माण झाला होता. मोठ्या प्रमाणावर लाखो बांगलादेशी स्थलांतरित जे आहे हे आसाममध्ये आले होते. तिथे अवैधरित्या त्यांनी आपल्या वसाहती निर्माण केल्या होत्या, घरं बांधले होते, प्रॉपर्टी घेतली होती.
खोटे दस्तावेज पण तयार करून घेतले होते वगैरे वगैरे. सरकारी योजनांचाही फायदा घ्यायचे हे. राशनच्या दुकानातून अन्न वगैरे पण घेत होते. खोटे दस्तावेज वगैरे बनवून त्याच्या आधारावर अशा प्रकारचं सुरू होतं. आणि म्हणून तिथले जे आसामी लोक जे होते त्यांच्यामध्ये असंतोष वाढत होता. आणि मग तीव्र निदर्शनं त्यावेळेस तिथे सुरू झाली होती आसाममध्ये. आणि याचं नेतृत्व केलं होतं आसाम गण परिषदेने, एजीपीने. आणि मग कुठेतरी वातावरण आटोक्यात आणण्यासाठी, त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी हा आसाम करार करण्यात आला होता 1985 मध्ये. भरपूर तरतुदी होत्या या करारामध्ये, आपण ते नंतर बघू इतिहासामध्ये. नागरिकत्वाशी संबंधित ज्या तरतुदी आहेत त्या मी तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये काय तरतुदी आहेत भारताचं नागरिकत्व देण्यासाठी. तर याच्यात असं म्हटलं आहे की जे लोक आसाममध्ये 1 जानेवारी 1966च्या आधी आले बांगलादेशातून, ठीक आहे, बांगलादेशातून किंवा त्यावेळेस तो ईस्ट पाकिस्तान होता, त्याच्यातून 1 जानेवारी 1966, 1 जानेवारी 1966 याच्या आधी जे लोक आले आहेत त्यांना भारताचा नागरिक मानण्यात येईल 1 जानेवारी 1966 पासून. कारण बघा 1966 पर्यंत असं काही वातावरण नव्हतं बांगलादेशात. ते ऑपरेशन सर्च लाईट वगैरे नंतर सुरू झालं 1971 मध्ये. त्याच्या आधी जे काही लोक आले बांगलादेशातून, भारत सरकारने त्यांच्याबद्दल एक काय म्हणतात मानवीय दृष्टिकोन अवलंबला आणि त्यांना म्हटलं की ठीक आहे, तुम्ही आले ना बांगलादेशातून, काही हरकत नाही, आम्ही तुम्हाला भारताचं नागरिकत्व देऊ. पण जे लोक 1 जानेवारी 1966च्या नंतर आले भारतात, कधीपर्यंत, तर 25 मार्च 1971 पर्यंत, म्हणजे ते ऑपरेशन सर्च लाईट सुरू व्हायच्या आधी 25 मार्च 1971 ला ते ऑपरेशन सर्च लाईट सुरू झालं ईस्ट पाकिस्तानमध्ये. ते कत्लेआम तो सुरू झाला. त्याच्या आधी जे लोक आले आणि त्यांना भारत सरकारने विदेशी नागरिक म्हणून ओळखलं आहे, फॉरेनर म्हणून त्यांची नोंद केली आहे, त्यांना पण भारतीय नागरिकत्व देण्यात येईल. पण कधी? 10 वर्षानंतर. म्हणजे 25 मार्च 1971 पर्यंत जे लोक आले, तुम्हाला आम्ही ओळखलं की तुम्ही बांगलादेशातून आलात, तुम्ही इथले नाही आहात, तुम्ही 10 वर्ष थांबा, 10 वर्षानंतर तुम्हाला भारतीय नागरिकत्व मिळेल. 10 वर्ष आम्ही तुम्हाला विदेशी नागरिक म्हणूनच समजू. त्या दरम्यान तुम्हाला नागरिकांचे काही अधिकार वगैरे मिळणार नाही. 10 वर्षानंतर तुम्हाला आम्ही भारतीय नागरिकत्व देऊ. त्या 10 वर्षाच्या काळात तुम्हाला बऱ्याचशा आम्ही सोयी सुविधा देऊ, पण मतदान करण्याचा अधिकार देणार नाही, तो तुम्हाला नसेल. त्या 10 वर्षाच्या काळात. त्याच्यानंतर तोही अधिकार तुम्हाला असेल, कारण तुम्ही भारताचे नागरिक बनलेले असाल, तर जे अधिकार इतर नागरिकांना ते तुम्हाला असतील सगळे. आणि जे लोक 25 मार्च 1971 नंतर आले, त्या पाकिस्तानी आर्मीच्या अत्याचारामुळे वगैरे, त्यांच्यासाठी नागरिकत्वाची तरतूद नव्हती. या आसाम करारात त्यांच्यासाठी काही तरतूद नव्हती. त्यांच्यासाठी असं होतं की ठीक आहे, तुम्ही आला त्यावेळेस तुमच्यावर अत्याचार वगैरे होत होते, सगळं बरोबर आहे. आता नवीन बांगलादेश तयार झालाय, तुमचं स्वतःचं सरकार आहे, लोकशाही पद्धत आहे, पाकिस्तानी सेना बिना नाहीये, तुमच्याच आता प्रतिनिधी आहे तिथे, तुमची स्वतःची सेना आहे, बांगलादेशची आर्मी आहे. आता तुम्ही बांगलादेशात परत जायचं, तुम्हाला भारतीय नागरिकत्व नाही मिळणार. असं असतानाही आजही हजारो लाखोच्या संख्येने हे बांगलादेशी निर्वासित जे आहेत, जे 1971 आणि त्याच्यानंतर आलेत, हे आजही भारतात राहतात. ठीक आहे. तर अशी ही गोष्ट आहे. भारतीय नागरिकत्व मिळवण्याच्या पद्धती आहेत. नागरिकत्व गमावल्या कसं जाऊ शकतं? ठीक आहे, तर त्याचं बघा, बाय रिनन्सिएशन, त्याग करून. एखाद्या भारतीय नागरिकाला वाटलं की मला भारतीय नागरिकत्व नको आहे, तर तो आपलं भारतीय नागरिकत्व त्यागू शकतो. तो भारत सरकारला अर्ज देऊ शकतो, म्हणू शकतो माझं नागरिकत्व काढून घ्या, मला नाही पाहिजे तुमचं नागरिकत्व. ठीक आहे, भारत सरकार काढून घेईल. पण युद्धाच्या वेळेस जर एखाद्या व्यक्तीने असा अर्ज केला, तर भारत सरकार त्याचा अर्ज राखून ठेवू शकतं. समजा भारत आणि पाकिस्तानचं युद्ध सुरू आहे आणि एका माणसाने म्हटलं की नाही, मला भारताचं नागरिक नाही बनायचंय, नाही राहायचंय. समजा त्यांनी गुप्तपणे तिकडे पाकिस्तानचं नागरिकत्व घेतलं असेल. आता तो भारताला सांगत नाहीये की मी पाकिस्तानचं नागरिकत्व घेतलंय वगैरे, पण तो
म्हणतोय की तुम्ही माझं नागरिकत्व काढून घ्या, मला नाही राहायचं भारताचा नागरिक. भारत सरकार म्हणू शकतो थांब बेटा, थोडं युद्ध थांबू दे, मग आम्ही विचार करतो काय आहे. कशामुळे? कारण समजा जर भारत सरकारने युद्धाच्या वेळेस त्याचा हा अर्ज स्वीकार केला, म्हणजे काय झालं? एक काल्पनिक स्थिती सांगतो, म्हणजे तो भारताचा नागरिक नाही. त्यांनी गुप्तपणे पाकिस्तानचं नागरिकत्व घेतलं आहे. पाकिस्ताननी समजा त्याला गुप्तपणे नागरिकत्व दिलंय आपलं. उद्या आपल्याला माहित झालं की हा माणूस पाकिस्तानसाठी जासूसी करत होता. आपल्या इथली गुप्त जी माहिती आहे, लष्करी माहिती जी आहे, हा त्या पाकिस्तानला पुरवत होता. आणि आपण जेव्हा याला पकडायला जाऊ, हा काय म्हणेल मी पाकिस्तानी नागरिक आहे, तुम्ही मला पकडू नाही शकत. किंवा इथलं भारतातलं जे पाकिस्तानी दूतावास आहे, हे याच्या मदतीला धावून जाईल की नाही नाही तो आमचा नागरिक आहे, आता तुमचं नागरिकत्व तर त्याने सोडलं, आता हा आमचा नागरिक आहे, तुम्ही असं याला उचलू नाही शकत. जो आंतरराष्ट्रीय कायदा आहे त्याच्याप्रमाणे तुम्हाला आता वागावं लागेल. म्हणून ही तरतूद ठेवण्यात आली की एखाद्या माणसाला वाटलं की भारताचं नागरिकत्व त्यागायचं, तो करू शकतो. पण जर युद्धाच्या वेळेस ज्याच्यामध्ये भारत सामील आहे, अशा वेळेस जर त्याने अर्ज दिला असेल, तर भारत सरकार त्या अर्जाला राखून ठेवू शकतं आणि नंतर त्याच्यावर निर्णय घेऊ शकतो. ठीक आहे. आणि ज्यावेळेस एखादा व्यक्ती आपलं भारतीय नागरिकत्व सोडतो, तर त्याचे जे कोणी अल्पवयीन मुलं आहेत, म्हणजे 18 वर्षाच्या खालचे जे मुलं आहेत, त्यांचंही भारतीय नागरिकत्व निघून जातं. त्याच्या एकट्याचं जात नाही. त्याचे जे अल्पवयीन मुलं आहेत 18 वर्षाच्या खालचे, त्यांचंही नागरिकत्व निघून जातं. हा, 18 वर्षाच्या वरचे जे मुलं आहेत ते स्वतःसाठी ठरवेल मग. माझ्या वडिलांनी सोडलं किंवा माझ्या आईने सोडलं, ठीक आहे, आम्ही आमचं ठरवू, आम्ही बघू आम्हाला सोडायचं की नाही सोडायचं भारतीय नागरिकत्व. ठीक आहे. लहान जरी मुलगा असेल ज्याचं नागरिकत्व सुटून गेलं त्यावेळेस, कारण की त्याच्या आई वडिलांपैकी कोणीतरी नागरिकत्व सोडलं, पुढे जाऊन तो ठरवू शकतो. ज्यावेळेस तो 18 वर्षाचा होईल, त्यावेळेस तो मुलगा किंवा ती मुलगी ठरवेल की मला भारतीय नागरिक व्हायचंय परत की नाही व्हायचं. जर तिने भारत सरकारला अर्ज दिला की नाही माझ्या वडिलांनी किंवा माझ्या आईने भारतीय नागरिकत्व सोडलं होतं, त्यावेळेस मी लहान होते, 18 वर्षाच्या खालची होते, म्हणून माझे नागरिकत्व निघून गेलं, पण आता मला परत भारतीय नागरिक बनायचं आहे, तर ती बनू शकते. ठीक आहे. दुसरं जे माध्यम आहे ज्याच्याने भारतीय नागरिकत्व चाललं जातं ते म्हणजे बाय टर्मिनेशन किंवा समाप्ती करून. जर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या देशाचं जर नागरिकत्व घेतलं, तर त्याचं भारतीय नागरिकत्व संपुष्टात येतं, संपून जातं. आपल्या देशात ड्युअल सिटिझनशिप अलाउड नाहीये, दुहेरी नागरिकत्व आपल्या देशात अलाउड नाही. म्हणजे एकाच वेळी एक व्यक्ती दोन देशांचा नागरिक नाही असू शकत आपल्या भारतात. इतर काही देशांमध्ये अलाउड आहे. उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये अलाउड आहे, तुम्ही एकाच वेळेस दोन देशाचे नागरिक असू शकता. अमेरिकेचाही नागरिक आहे, दुसऱ्या कुठल्या तरी एका देशाचा नागरिक आहे, चालतं. बऱ्याचशा युरोपियन देशांमध्ये चालतं, एकाच वेळेस दोन देशाचे नागरिक असू शकतात. असतात बरेचसे लोक तिथले, याही देशाचा नागरिक असतो, त्याही देशाचा नागरिक असतो, दोन देशाचे नागरिक असतात, तिथे चालतं. आपल्या इथे नाही चालत. आपल्या इथे जर एक भारत सरकारला माहित झालं की तुम्ही एखाद्या दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेतलंय, भारत सरकार हे मानतं की तुमचं भारतीय नागरिकत्व जे आहे ते संपलं. दुहेरी नागरिकत्व आपल्या इथे अलाउड नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरं म्हणजे बाय डिप्रायव्हेशन किंवा वंचित करून भारत सरकार बळजबरीने एखाद्या भारतीय नागरिकाचं नागरिकत्व काढून घेऊ शकतं. कधी काढून घेऊ शकतं किंवा त्याला नागरिकत्वापासून वंचित करू शकतं, कधी करू शकतं, त्याच्या अटी दिल्या आहेत. पहिलं की भारत सरकारला जर असं लक्षात आलं की त्यांनी भारताचं नागरिकत्व जे आहे हे चुकीच्या पद्धतीने मिळवलंय, फ्रॉड करून मिळवलंय, खोटी माहिती दिली, बनावटी कागदपत्र प्रस्तुत केले भारत सरकार पुढे आणि त्या आधारावर नागरिकत्व मिळवलं असेल, तर भारत सरकार ते काढून घेऊ शकतं. दुसरी गोष्ट, जर भारताच्या घटनेबद्दल त्यांनी अविश्वास दाखवला असेल तर डिसलॉयल्टी, त्यांनी म्हटलं की मी भारताच्या घटनेला मानत नाही वगैरे वगैरे अशा पद्धतीने, तर हे होऊ शकतं. किंवा त्यांनी युद्धाच्या दरम्यान शत्रूसोबत बेकायदेशीर पद्धतीने व्यापार केला असेल किंवा त्याला माहिती पुरवली असेल, तर भारत सरकार त्या व्यक्तीचं नागरिकत्व काढू शकतो. जर नैसर्गिकीकरणाच्या माध्यमाने किंवा नोंदणीच्या माध्यमाने जर एखादी व्यक्ती भारतीय नागरिक बनली असेल आणि असं भारतीय नागरिक बनल्याच्या 5 वर्षाच्या आत जर त्या व्यक्तीला अटक झाली असेल कुठल्याही देशात,
अशा एखाद्या गुन्ह्यासाठी जिची शिक्षा किमान 2 वर्ष आहे, तर भारत सरकार तिचं नागरिकत्व काढून घेऊ शकतं. म्हणजे समजा अदनान सामील आहे. नोंदणीच्या माध्यमातून तो भारतीय नागरिक बनलाय. उद्या समजा तो बाहेर कुठे फिरायला गेला, समजा पाकिस्तानातच गेला. ठीक आहे, भले आता मी भारताचा नागरिक झालो असलो म्हणून काय झालं? पाकिस्तानात माझा जन्म झालाय. एवढे वर्ष मी पाकिस्तानात काढलाय. त्याला पाकिस्तानात फिरून येतो. गेला तो. त्याला अजून भारतीय नागरिक बनून 5 वर्ष झाले नाही समजा. आता तर होऊन गेले त्याला भरपूर वर्ष झाले. पण समजा त्या 5 वर्षाच्या दरम्यान हा पाकिस्तानात गेला असता आणि तिथे यांनी काहीतरी केलं असतं. त्याला अटक झाली असती. त्याला तिथल्या कोर्टाने शिक्षा सुनावली. ज्याची ज्याची म्हणजे तरतूद जी आहे ती जेल जी आहे ती 2 वर्षाच्या कालावधीसाठी आहे. 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त. अशा वेळेस भारत सरकार त्याचं नागरिकत्व काढून घेऊ शकतं. ठीक आहे. आणि जर एखादी व्यक्ती भारताबाहेर कंटिन्यू 7 वर्ष राहिली असेल, तर भारत सरकार तिचं नागरिकत्व काढून घेऊ शकतं. म्हणून तुम्ही बघा आपल्या देशातले जे लोक बाहेर देशात राहतात ना, अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये, कुठेही जगाच्या पाठीवर, हे 2-3 वर्षातून, 4 वर्षातून, 5 वर्षातून एकदा तरी भारतात येतात. कारण जर हे 7 वर्ष कंटिन्यू भारताबाहेर राहिले, तर भारत सरकार यांचं नागरिकत्व काढून घेऊ शकतं. तसं व्हायचं नसेल, तर तुम्हाला 7 वर्षामध्ये एकदा तरी भारतात यावं लागेल. ठीक आहे? तर अशा या 3 गोष्टी आहेत, 3 माध्यम आहेत, ज्याच्यामुळे नागरिकांचं नागरिकत्व जे आहे, ते गमावलं जाऊ शकतं किंवा ते काढून घेतलं जाऊ शकतं.